बातमीत्र सविस्तर पाहूया। बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील। संतोष देशमुख हत्यात तपास करणाऱ्या एसआयटी मध्ये पुन्हा बदल झालेले आहेत। एसआयटी मध्ये आणखी 2 कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय। कृष्णा आंधळेला अटक करण्यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांना देखील प्राधान्य देण्यात आलेले आहे। एसआयटी मध्ये तिसऱ्यांदा हे बदल करण्यात आलेले आहेत। केस तालुक्यातील मस्याजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाकरता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे आणि आता या प्रकरणातील दोषारोपपत्र देखील दाखल झाले आहेत। शासन निर्णयानुसार पोलीस हवालदार आणि पोलीस नाईक यांचा आता एसआयटी मध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार असून त्याला अटक करण्यासाठी स्थानिकांच्या कर्मचाऱ्यांची देखील मदत होऊ शकणार आहे। त्यामुळेच या दोघांचा समावेश करण्यात आला असावा अशी शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे। आणि सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमिर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। आमिर, एसआयटी मध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आलेला आहे आणि 2 कर्मचाऱ्यांचा या एसआयटी समितीमध्ये समावेश करण्यात आलाय। सविस्तर नक्कीच ते जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी हे चौकशी करत होती। त्यात मधले काळी तर काहींची बदल करण्यात आले होते। त्यानंतर आता केसचे स्थानिक पोलीस जे आहेत ते एसआयटी मध्ये घेण्यात आलेले आहेत। त्याचं कारण असं आहे की कृष्णा आंधळे जे आहे ते फरार आहे। आपण जर बघितलं तर 130 लोक लुटून गेले तरी सुद्धा कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती आलेलं नाही। त्या अनुषंगाने आता एसआयटीने हे निर्णय घेतलेला आहे की स्थानिकचे जे पोलीस आहेत त्यांना एसआयटी मध्ये समावेश करून घ्यायचं आणि कृष्णा आंधळेला शोधून काढायचं हे त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणता येईल आपल्याला। अगदी धन्यवाद आमिर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।